नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टाइमलाईनवर म्हणजेच काळकाम याचे जी काही PYQ क्वेश्चन असणार आहेत, जे एक्झाममध्ये विचारलेले सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. मित्रांनो, आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा. अखिल 24 दिवसामध्ये एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकत्र काम किती दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं, असा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न मित्रांनो आपण दोन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आधी आपण शॉर्टकट बघूया आणि त्यानंतर आपण एक आपली बेसिक मेथड बघणार आहोत लसावीची, जी सगळीकडे लागू होणार आहे. कारण जी शॉर्टकट मेथड असणार आहे मित्रांनो, ती फक्त या प्रश्नामध्येच लागू होते. तर शॉर्टकट काय आहे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला सपोज मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. ए या व्यक्तीचं दिलं असेल, बी या व्यक्तीचं दिलं असेल वेळ, ठीक आहे, आणि दोघांचं विचारलं असेल तर शॉर्टकट आहे. म्हणजे जसं ए ला 10 दिवस लागतात सपोज, बी ला 20 दिवस लागतात आणि दोघांचं कंबाईन विचारलं तर शॉर्टकट असं असतं की वरी दोघांचा गुणाकार करायचा आणि खाली दोघांची बेरीज करायची, ठीक आहे. ते हे शॉर्टकट सगळ्यांना माहिती आहे. तसं इथं ए आणि बी न देता आपल्याला काय दिलेलं आहे, ते नावं दिलेली आहेत. तर अखिल आणि अनुपम आहे, ठीक आहे. तर अखिलला किती दिवस लागले बघा. तर अखिलला जर काम केलं मित्रांनो तर ते काम किती दिवसात होते, 24 दिवसात होते. आणि दुसरा व्यक्ती अनुपम नावाचा व्यक्ती आहे आणि त्या अनुपमनं जर काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये होते, 12 दिवसामध्ये पूर्ण होते. ते विचारलंय की दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये कंप्लीट होईल, बरोबर आहे. मग दोघांचं जर विचारलं असेल तर शॉर्टकट असं आहे मित्रांनो की वरी दोघांचा गुणाकार करायचा 24 गुणिले 12 आणि खाली दोघांची काय करायची, बेरीज करायची, ठीक आहे. तर 24 आणि 12 ची बेरीज किती होईल, तर 4 आणि 2 6 आणि 2 आणि 1 किती 3, ठीक आहे, 36. मग आता ह्याला जर तुम्ही कट केलं तर बघा 12 1 12, 12 3 36 आणि 3 1 3, 3 8 24. याचा अर्थ काय, जर अखिल आणि अनुपम या दोघांनी जर सोबत काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल, तर ते काम 8 दिवसामध्ये पूर्ण होईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 8 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते, ठीक आहे. तर ही शॉर्टकट मेथड आहे. परंतु मित्रांनो हे जे शॉर्टकट आहे हे एवढ्याच क्वेश्चन पुरतं लागू होत आहे. तर आपल्याला अशी एक मेथड शिकायची जी मेथड कसलाही प्रश्न आला तर ते तुम्हाला लागू झालं पाहिजे. तर ती मेथड आहे आपली लसावीची मेथड. मग हाच प्रश्न आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू मित्रांनो. कसं बघा, जर अखिलनं काम केलं मित्रांनो तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होतंय, तर अखिलनं काम केलं तर 24 दिवसामध्ये पूर्ण होतंय. आणि जर अनुपमनं काम केलं मित्रांनो तर ते काम किती दिवसामध्ये होते, 12 दिवसामध्ये पूर्ण होते, बरोबर आहे. ही जी काय वेळ दिलेली आहे मित्रांनो, तर ह्या वेळेचा काय करायचं, तुम्हाला लसावी काढायचा, बरोबर आहे. आणि जो लसावी म्हणजेच काय असणार आहे, तुमचं ते वर्क असणार आहे, म्हणजे टोटल वर्क असणार आहे. काम किती करायचं हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. म्हणजे काळकाम वेळेमध्ये आपलं टोटल वर्क म्हणजे काय असतं, तर ही जी काय वेळ दिलेली आहे त्यांची, तर त्या वेळेचा लसावी असतो, बरोबर आहे. मग मला सांगा 24 आणि 12चा लसावी. लसावी म्हणजेच काय, तर दोघांनी एक भाग जाणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे, ठीक आहे. दोघांमध्ये जो मोठा नंबर आहे, मोठा नंबर इथं 24 आहे, तर 24च्या पाढ्यामधली अशी संख्या बघायची की ज्या संख्येला 24 आणि 12ने भाग गेला पाहिजे. पुढे जायची गरज नाही मित्रांनो, इथंच नंबर आहे तुमचा 24, म्हणजे तुमचं टोटल वर्क 24 ची. कारण 24 ला 24 न भाग जाते आणि 12 न सुद्धा भाग जाते, म्हणजे तुमचं टोटल वर्क काय झालं, तर 24 झालं, बरोबर आहे. आता हे वेळ आहे, हे टोटल वर्क झालं. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो कार्यक्षमता काढून घ्यावी लागते. काय काढून घ्यावी लागते, कार्यक्षमता. त्याला आपण इफिशियन्सी असं म्हणतो, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये एका दिवसाचं काम म्हटलं जातं. कार्यक्षमता म्हणजे काय असतं, एका दिवसाचं काम असतं. मग मला सांगा 24 लाडू खायला अखिलला 24 दिवस लागले, याचा अर्थ तो एका दिवसामध्ये किती लाडू खाईल, ठीक आहे. म्हणजे काय, तर 24 ला कितीनं बोलल्यावर 24 येणार आहे, ते 1 न. याचा अर्थ अखिलची एका दिवसाची कार्यक्षमता किती असेल, 1 असेल. त्याच पद्धतीनं पूर्ण 24 युनिटचं काम करायला अनुपमला 12 दिवस लागतात. म्हणजे अनुपम एका दिवसामध्ये किती काम करेल, एका दिवसाचं काम म्हणजे त्याची कार्यक्षमता असते. 12ला कितीने बोलल्यावर 24 येणार आहे, तर 12 दोन्ही 24, म्हणजेच अनुपमची जी कार्यक्षमता असेल मित्रांनो ती असणार आहे किती, 2. मग आपल्याला काय विचारलंय, आपल्याला दोघांना एकत्रित काम करायचंय. काम किती आहे मित्रांनो, तर 24 लाडू खायचं काम आहे. कुणाला करायचंय, अखिल आणि अनुपम दोघांना मिळून करायचंय. तर दोघांच्या कार्यक्षमतेनं डिवाइड करायचं. अखिलची कार्यक्षमता 1 आहे आणि अनुपमची कार्यक्षमता 2 आहे. तर दोघांची कार्यक्षमता किती मित्रांनो, तर 24 भागिले 2 आणि 3. तर हे 24 युनिटचं काम कराय 3च्या कार्यक्षमतेनं दोघांना किती वेळ लागेल, बरोबर आहे. तर 3 1 3, 3 8 24, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 8 दिवस, ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. समजतं मित्रांनो, आपण दोन्ही मेथडनं शॉर्टकट आणि एक कन्सेप्टनं सॉल्व्ह केलेला आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊ, आपण पुढला प्रश्न घेऊया.
पुढला प्रश्न आहे मित्रांनो, बघा काय म्हटलंय, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भरपूर एक्झामला हा प्रश्न विचारलेला आहे. ए आणि बी एक काम 20 दिवसात करतात, बी आणि सी 15 दिवसामध्ये करतात, आणि प्रश्न पुढे विचारलेला आहे सी आणि तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार मित्रांनो. आता या प्रश्नाला तुम्हाला शॉर्टकट वगैरे लागत नाही, आपली लसावीची मेथड याच्यामध्ये कामी येते. बरोबर आहे. बघा ए आणि बी ने जर सोबत काम केलं मित्रांनो तर किती दिवसात काम होते, 12 दिवसात काम होते. 12 नाही 20 आहे. ठीक आहे. ए आणि बी ने केलं तर 20 दिवसामध्ये पूर्ण होते. ए आणि बी ने जर सोबत काम केलं तर 20 दिवसामध्ये होते. त्याच्यानंतर बी आणि सी आहे मित्रांनो, बी आणि सी ने जर सोबत केलं तर 15 दिवसात होते, आणि सी आणि ए म्हणजेच ए आणि सी असेल तर दोघांनी काम केलं तर ते 12 दिवसात पूर्ण होते. तर एकट्याला ते काम करायला पूर्ण करायला किती दिवस लागतील. जे तुम्हाला वेळ दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे, दिवसामध्ये, त्याच्या आधी काय काढून घ्यायचा, लसावी काढून घ्यायचा. तर तो लसावी म्हणजे काय असणार आहे, तुमचं टोटल वर्क असणार आहे. मग मला सांगा आता लसावी काढायला मी शिकवलेलं आहे तुम्हाला लेक्चर मध्ये सुद्धा. आताही आपण बघूया. बघा लसावी कसा काढायचा, तर या दोघां तिघांमध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येच्या पाढ्यामधली एक संख्या शोधायची असते. 20, 15 आणि 12 या तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो, तर 20 आहे. कोणती आहे, 20 आहे. मग मला सांगा 20 ला 15 आणि 12 ने भाग जाते का, जात नाही. मग 20 च्या पाढ्यामध्ये संख्या शोधायची आहे तुम्हाला. मग मला सांगा 20 चा पाढा पुढे म्हणा, 20 दुनी 40. 40 ला 15 आणि 12 ने भाग जाते का, जात नाही मित्रांनो. बरोबर आहे. पुढे चला, 20 त्रिक 60. बघा कामाचा नंबर आला मित्रांनो 60. 60 ला सगळ्यांनाच भाग जाते. बघा 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60. म्हणजे 20, 15 आणि 12 चा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे, 60 आलेला आहे. बरोबर आहे. तर लसावी म्हणजे काय असतं आपलं, तर तो टोटल वर्क असतं काळकाम वेग मध्ये. ठीक आहे. म्हणजे आपलं 60 युनिटचं काम आहे. मग आता आपल्याला काय काढावं लागते, कार्यक्षमता काढावी लागते. आणि कार्यक्षमता म्हणजे काय असतं, तर एका दिवसाचं काम असतं म्हणून सांगितलं होतं. बरोबर आहे. मग मला सांगा ह्या 60 ला कितीने गुणल्यावर, ह्या 20 ला कितीने गुणल्यावर 60 येणार आहे, तर 20 त्रिक 60 असतं. म्हणजे ए आणि बी या दोघांची जी कार्यक्षमता आलेली आहे ती आलेली आहे 3. बरोबर आहे. तसं बी आणि सी ची कार्यक्षमता किती येईल, 60 युनिटचं काम करायला बी आणि सी ला 15 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 15 दिवस. मग मला सांगा या 15 ला कितीने गुणल्यावर 60 येणार आहे, तर ते 15 चौक 60 असतं. किती असतं, 15 चौक 60 असतं. म्हणजे बी आणि सी ची कार्यक्षमता झाली 4. तसं ए आणि सी ला 12 दिवस लागतात पूर्ण 60 लाडू खायला. बरोबर आहे. तर मग मला सांगा ए आणि सी एका दिवसात किती लाडू खातील रे, तर या 12 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 60 येतं, तर ते 12 पंचे 60 येतं. बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी ची कार्यक्षमता किती झाली, 5 झाली. आता मला सांगा प्रत्येक जण मित्रांनो 2-2 वेळेस आहे. बघा ए 2 वेळेस आहे, बी 2 वेळेस आहे, सी 2 वेळेस आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जण 2-2 वेळेस आहे. 2a प्लस 2b प्लस 2c. बरोबर आहे. इथली कार्यक्षमता ऍड करा बरं. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. बरोबर आहे. याच्यातून जर तुम्ही 2 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील रे, a प्लस b प्लस c इज इक्वल्स टू 12. एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे. पण आपल्याला सर्वांना कळावं या हिशोबाने आपण हा क्वेश्चन थोडा डिटेल मध्ये सॉल्व्ह करत आहोत. मग मला सांगा इकडे 2 इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये येणार. बरोबर आहे. त्याच्यावर तुम्हाला एबीसी ची कार्यक्षमता भेटेल मित्रांनो. ठीक आहे. a प्लस b प्लस c इक्वल्स टू 12 भागिले 2. म्हणजे तिघांची कार्यक्षमता किती आली, तर a प्लस b प्लस c इज इक्वल्स टू 6 आलं. आपल्याला जर प्रश्नामध्ये विचारलं असतं मित्रांनो तिघांनी सोबत काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, तर ह्या प्रश्नाचा आन्सर आला असतं मित्रांनो 60 काम करायचंय, तिघांची कार्यक्षमता 6 आहे, तर 60 भागिले 6 म्हणजे या प्रश्नाचा आन्सर 10 दिवस आला असतं. किती दिवस, 10 दिवस. पण आपल्याला तिघांचं विचारलं नाही मित्रांनो, त्यांनी विचारले फक्त एकट्याला काम करायचंय. काम किती आहे, काम तर माहिती आहे तुम्हाला, 60 लाडू खायचं काम आहे. कुणाला करायचंय, एकट्या याला करायचंय. तर ज्याचं काम तुम्हाला विचारलं असेल, बरोबर आहे, ज्याची वेळ विचारली असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टीची आवश्यकता असते. एक त्याचं टोटल वर्क माहिती असणं गरजेचं आहे. टोटल वर्क तर आपल्याला माहिती आहे, पण दुसरी गोष्ट कोणती माहिती पाहिजे, तर त्याची कार्यक्षमता माहिती पाहिजे. मग मला सांगा ए ला विचारलंय तर याचं टोटल वर्क आणि याची कार्यक्षमता. टोटल वर्क तर माहिती आहे 60 युनिटचं, पण याची कार्यक्षमता माहिती नाही आपल्याला. तिघांची कार्यक्षमता माहिती आहे पण आपल्याला याची माहिती आहे का, माहित नाही. पण आपण आता काढून घेऊ. मग मला सांगा तिघांची कार्यक्षमता किती आहे रे, 6 आहे. ज्याचं विचारलं त्याला असंच ठेवा. ए ला किती वेळ लागेल असं विचारलं तर ए ला असंच ठेवा. उरलं कोण, बी आणि सी उरलं. तर बी आणि सी ची कार्यक्षमता आपण इथं काढलेली आहे. तर बी आणि सी ची कार्यक्षमता किती आहे मित्रांनो, 4 आहे. तर हे जे 4 इथं पुट केलं आणि तिघांची कार्यक्षमता किती आहे, 6 आहे.
आहे, इकडे +4 इकडे मायनस मध्ये जातील म्हणून a ची कार्यक्षमता किती येईल 6 - 4 म्हणून a ची कार्यक्षमता किती आली 2 आली. जर a ची कार्यक्षमता माहिती आहे, टोटल वर्क माहिती आहे, तर आपल्याला a ला किती वेळ लागेल ते काढता येतं मित्रांनो. तर मग a ला किती वेळ लागेल मित्रांनो, तर कसं काढायचं, टोटल वर्क किती होतं रे 60 लाडू खायचं काम होतं. कुणाला करायचंय, फक्त एकट्या a ला करायचंय. a एका दिवसात किती लाडू खाते 2 खाते, त्याच्या कार्यक्षमतेने डिवाइड करायचं, तर 60/2 म्हणजे किती दिवस लागतील 30 दिवस. म्हणून एकट्या a ला जर ते काम पूर्ण करायचं असेल तर ते काम 30 दिवसामध्ये पूर्ण होईल. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 30 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो 3 टाईपचे प्रश्न इथे विचारले जातात. एक तर काय विचारलं जातं, तिघांना मिळून किती दिवस विचारलं जातं, बरोबर आहे, तिघांना मिळून. तर त्या प्रश्नाचा आन्सर आला असतं 60 भागिले तिघांची कार्यक्षमता 6 आहे, तर 60 भागिले 6 म्हणजे 10 दिवस, हे तिघांचं आलं असतं. दुसरा प्रश्न विचारला जातो, एकट्या याला किती दिवस लागतात, त्याचा आपण आन्सर काढलं, किती दिवस 30 दिवस. ह्याच्याच पुढे जाऊन विचारलं जातं एकट्या बी ला किती दिवस आणि एकट्या सी ला किती दिवस. तर ज्याचं विचारलंय इथपर्यंत सगळं सेम आहे, ज्याचं विचारलंय त्याच्या कार्यक्षमतेने तुम्हाला फक्त डिवाइड करायचं आहे. मग आता असं टाईपचं आलं तर इथून पुढे इतकं डिटेल मध्ये लिहायची गरज नाही मित्रांनो. आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण 2-2 वेळेस आहे, इथंच कार्यक्षमता ऍड करायची. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 भागिले डायरेक्ट 2 करायचं, डायरेक्ट आपण इथं उडी मारणार आहोत. ही मधल्या 3 स्टेप डायरेक्ट गायब करायचे. ठीक आहे, आपल्याला तर माहिती आहे ना प्रत्येक वेळेस 2-2 वेळेस आहे, म्हणून डायरेक्ट कार्यक्षमता बेरीज करायची आणि 2 भागिले करायचं, तिघांची कार्यक्षमता येऊन जाते. त्या मधल्या 2 स्टेप तुम्ही गायब करू शकता. ठीक आहे, प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर हे ऑटोमॅटिक कळतंय. पण आपण जर डायरेक्ट गायब केलं असतं तर बऱ्याच जणांना कळलं नसतं, म्हणून आपण थोडं स्टेप बाय लिहिलेला आहे. ठीक आहे, कळलं. तर या प्रश्नाचा आन्सर असेल 30 दिवस. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा, 15 मजूर रोज 8 तास काम करून 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 मजूर रोज किती तास काम करायलेत, तर 9 तास काम करायलेत आणि 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. तर मित्रांनो हा प्रश्न आहे MDH मसाले. ठीक आहे, आपण एक शॉर्टकट म्हणून MDH मसाले म्हणून लक्षात ठेवतो. तर हा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, तो आहे M1 D1 H1 ठीक आहे डिवाइडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 H2 डिवाइडेड बाय W2. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे MDH मसाले म्हणून लक्षात ठेवायचं, लक्षात राहते आपल्याला. ठीक आहे, त्याच्यातलं M म्हणजे काय मित्रांनो, M म्हणजे काय असतं, माणसं असतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस माणसंच असतील असं नाही, माणसं असतील, मुले असतील, मजूर असतील, कामगार असतील, जी ती संख्या दिलेली असेल ती M ची व्हॅल्यू असेल. यातलं D म्हणजे काय मित्रांनो, तर D म्हणजे दिवस असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यातलं H म्हणजे काय मित्रांनो, ते H म्हणजे आवर्स, आवर्स म्हणजे काय असणार आहे, तास असणार आहे. आणि ह्याच्यातलं W म्हणजे काय असतं, वर्क असतं मित्रांनो, त्याला काम म्हणतो. काम किंवा वेजेस, वेजेस म्हणजे काय मित्रांनो, काम केल्याच्या नंतर काय भेटतं, पैसे. ठीक आहे, तर या दोन्ही पैकी जी व्हॅल्यू दिलेली असेल ती असेल. ठीक आहे, आणि इथं अजून एक व्हॅल्यू असते E पण असते मित्रांनो. तर E म्हणजे काय असतं, कार्यक्षमता. E म्हणजे काय असतं मित्रांनो, कार्यक्षमता, त्याला इफिशियन्सी असं म्हणतो. ठीक आहे, तर E ची व्हॅल्यू म्हणजे काय, कार्यक्षमता किंवा इफिशियन्सी म्हणतो, बरोबर आहे. आता प्रत्येक वेळेस काही सगळं वापरायचं नसतं मित्रांनो, ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला तेवढेच व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. ठीक आहे, मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये काय काय दिले. 15 मजूर म्हणजे M ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती, बघा 15 मजूर रोज किती तास काम करायलेत, 8 तास, म्हणजे H ची व्हॅल्यू दिली 8 तास, बरोबर आहे. 18 दिवसात काम पूर्ण करायलेत, D1 ची व्हॅल्यू माहिती आहे. पुढे बघा, पुढे काय म्हटलं रे, 16 मजूर म्हणजे M2 ची व्हॅल्यू किती, 16 मजूर किती तास काम करलेत, रोज 9 तास काम करलेत आणि किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे कायची व्हॅल्यू काढायच्या, D2 ची व्हॅल्यू काढायच्या, बरोबर आहे. E माहिती आहे का, W माहिती आहे का, माहित नाही. जे माहित नाही त्याला सोडून द्यायचं, जे दिलं तेवढंच घ्यायचंय तुम्हाला. मग आता मला सांगा, जर इक्वलचं साइन असेल मित्रांनो तर समोरच्या व्हॅल्यू काय होत असतात, कट होत असतात. मला सांगा 9 1 9, 9 2 18, बरोबर आहे. 8 1 8, 8 2 16, हे दोन कटले मित्रांनो, राहिलं काय फक्त 15. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती दिवस लागतील, 15 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 15 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, एवढं डिटेल मध्ये सॉल्व्ह करीत बसायचं नाही. इकडे D2 आहे, इकडे 16 आणि 9 इकडे भागाकारात आणायचे, पुन्हा कट करायचं, एवढा वेळ नसतो परीक्षेमध्ये मित्रांनो. इक्वलचं जर साइन असेल तर समोरासमोरच्या व्हॅल्यू कट होतात, एवढं लक्षात ठेवायचं. समोरासमोर इथल्या इथे तुम्हाला कट करायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा, याच पद्धतीचा प्रश्न आहे. काय म्हटलंय, एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात, तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो, ओरली तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
नसेल तर फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे m1 d1 इक्वल्स टू m2 d2. कारण आता इथे तास माहिती आहेत का? माहित नाहीत. वर्क माहिती आहे का? माहित नाही. जेवढं दिले तेवढं. फक्त माणसं आणि दिवस आहेत. किती माणसं होती सुरुवातीला रे? 12 माणसं होते. किती दिवस लागले? 16 दिवस लागले. बरोबर आहे. तर विचारलंय 8 माणसं तेच काम किती दिवसात करतील? d2 ची व्हॅल्यू माहित नाही. बरोबर आहे. किती सोपं आहे. मला सांगा समोरासमोर कट होते म्हणलं होतं. 8 1 8 8 2 16 12 गुणिले 2 किती मित्रांनो? 24. म्हणजे किती दिवस लागतील रे? 24 दिवस लागतील. किती दिवस? 24 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 24 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. हाच प्रश्न मित्रांनो तुम्ही कन्सेप्च्युअली जर सॉल्व्ह करायचा झाला, बघा 12 माणसं आहेत आणि किती दिवस लागलेत? 16 दिवस लागलेत. तर माणसं किती? 8. तर 8 माणसाला किती दिवस? ठीक आहे. तर असंही करता येतं. नसेल तर तुमचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, बघा एक भोवरा एका सेकंदामध्ये स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो, तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. आता ही सेकंदात आहे, हे मिनिटात आहे, तसं चालत नाही मित्रांनो. युनिट सारखं पाहिजे. बरोबर आहे. मग मला सांगा एका सेकंदात वेळेखाली वेळ लिहू आपण आणि फेऱ्याखाली फेऱ्या लिहू. बरोबर आहे. मग मला सांगा एका सेकंदामध्ये किती फेऱ्या मारायला आहे? 8 फेऱ्या मारायला. बरोबर आहे. तर विचारलंय तोच भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात. मग आपण सेकंदात कन्वर्ट करून घेऊ. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद मित्रांनो? तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं. किती सेकंद? 60 सेकंद. आणि वरचे 20 सेकंद म्हणजे टोटल सेकंद किती झाले? 60 आणि 20 किती? 80 सेकंद झाले. बरोबर आहे. जर एका सेकंदामध्ये 8 फेऱ्या मारत असेल तर टोटल 80 सेकंद आहेत. तर 80 सेकंदामध्ये किती फेऱ्या मारेल? बरोबर आहे. तोच प्रश्न विचारला की 1 मिनिट 20 सेकंद, ते आपण सेकंदात कन्वर्ट करून घेतलं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि वरचे 20, तर टोटल सेकंद किती झाले? 80 सेकंद. जर एका सेकंदात 8 फेऱ्या तर 80 सेकंदामध्ये किती फेऱ्या? किती सोपं आहे. क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. 80 गुणिले 8 8 0 0 8 8 64. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती? 640 फेऱ्या. म्हणून या प्रश्नाचा आन्सर जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न असा आहे, बघा त्याच पद्धतीने प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुमच्या एमपीएससीच्या कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. सर्व प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, पण हा पर्टिक्युलर प्रश्न एमपीएससीच्या कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला होता. क्वेश्चन असा आहे, एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात. फॉर्म्युला आपला तोच m1 d1 इक्वल्स टू काय आहे रे? m2 d2. याची माहिती आहे का? माहित नाही. जेवढं दिलं तेवढंच पुट करायचंय. किती मजूर होते मित्रांनो? 8 मजूर होते. म्हणजे m1 ची व्हॅल्यू 8. किती दिवस लागले? 15 दिवस. म्हणजे d1 ची व्हॅल्यू 15. बरोबर आहे. 8 मजुरांना 15 दिवस लागले. तर प्रश्नात विचारलंय काय? तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील? 5 मजुरांना किती दिवस लागतील? म्हणजे d2 ची व्हॅल्यू माहित नाही. नसेल तर तुम्हाला तुम्ही d2 करू शकता. मग मला सांगा 5 1 5 5 3 15 8 गुणिले 3 किती मित्रांनो? 24. म्हणून d2 ची व्हॅल्यू किती आली? 24. म्हणून 5 मजुरांना किती दिवस लागतील? तर 24 दिवस लागतील. असं करत बसायचं नाही मित्रांनो. 8 मजुरांना 15 दिवस, तर 5 मजुरांना किती दिवस? मग d2 ची व्हॅल्यू काढायच्या. इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येणार. मग 8 गुणिले 15 भागिले 5 इक्वल्स टू d2. आपल्याला काही थेरी पेपर लिहायचं नाही तिथं. पुन्हा 5 1 5 5 3 15 आणि 8 गुणिले 3 24. तुम्ही किती स्टेप वाढवलो तर परीक्षेमध्ये एकच मार्क मिळणार आहे, आणि विदाउट पेन पेपर केलं तरी बी एकच मार्क मिळणार आहे. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, इक्वलचं साइन असेल तर समोरासमोर व्हॅल्यू कट होतात मित्रांनो. बरोबर आहे. समोरासमोर कट होतात. म्हणून 5 1 5 5 3 15 इथले इथे कट करायचंय आणि 8 3 24. ठीक आहे. जर व्हॅल्यू नाही कटत नसतील तर मग मात्र तुम्ही इकडे खाली घेऊन करू शकता. ठीक आहे. पण जर समोरासमोर कट होत असेल तर तिथल्या तिथे कट करायचं. जेवढा वेळ कमी लागेल तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती? 24 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न. पुढला प्रश्न असा आहे, जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील? अतिरिक्त विचारलंय. प्रश्न काय विचारला हे वाचणं खूप गरजेचं आहे नीट मित्रांनो. मला सांगा फॉर्म्युला तोच आहे मित्रांनो आपला m1 d1 इक्वल्स टू किती? m2 d2. मला सांगा किती व्यक्ती होत्या रे? 7 व्यक्ती होत्या. किती दिवसात काम करायला? 12 दिवसात. खाली w1 असणार आहे, वर्क पण असणार आहे. बरोबर आहे.
मला सांगा 7 व्यक्ती 12 दिवसात एक काम पूर्ण करायला. तर पुढे काय म्हटलंय, सदर कामाच्या दुप्पट काम दुप्पट आहे, इथे एक होतं तर दुप्पट म्हणजे 2 काम करायचे, आता दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. आधी आपण व्यक्ती तर काढून घेऊ, किती व्यक्ती लागतील, किती दिवसात काम पूर्ण करायचंय, 8 दिवसामध्ये काम पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील. बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, बेचोक 8 बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 1 4 4 त्रिकोण 12 किती व्यक्ती लागतील रे, 7 गुणिले 3 इक्वल्स टू m2, म्हणून आन्सर येईल 7 त्रिक 21. आपल्याला लगेच ऑप्शन मध्ये 21 दिसतंय, आपण लगेच 21 ला टिक करतो आणि बाहेर येतो. पुन्हा बाहेर आल्यावर कळतंय की आपण प्रश्नामध्ये गडबड केली, कारण आपण प्रश्न नीट वाचतच नाही. आपल्याला काय विचारले, नुसत्या व्यक्तीची व्हॅल्यू नाही विचारली, किती अतिरिक्त व्यक्ती लागतील असा प्रश्न विचारला मित्रांनो. मग मला सांगा सुरुवातीला किती व्यक्ती होत्या, 7 व्यक्ती होत्या. सुरुवातीला 7 व्यक्ती होत्या आणि आता व्यक्ती किती लागल्यात, 21 व्यक्ती लागल्यात. मग एक्स्ट्रा किती लागल्यात, त्यांची वजाबाकी करावी लागेल. बरोबर आहे. तर 21 - 7, 11 तो 7 गेले, 4 उरले, म्हणजेच एक्स्ट्रा व्यक्ती किती लागतील मित्रांनो, 14 लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 21 नाहीये, या प्रश्नाचा आन्सर काय असेल, 14 असेल. ठीक आहे. प्रश्न प्रॉपर वाचणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये 21 ही ऑप्शन मध्ये असते, 14 ही ऑप्शन मध्ये असते. आपण जर नीट नाही प्रश्न वाचला, आपण 21 ला जर टिक केलं तर आपला प्रश्न चुकला. ठीक आहे. कारण आपल्याला विचारलं होतं त्यांनी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील असं प्रश्न विचारला, एक्स्ट्रा माणसं किती लागतील असं विचारलंय. तर सुरुवातीला 7 माणसं होते, आता 21 माणसं लागले, तर एक्स्ट्रा किती लागले, तर 21 - 7 म्हणजे एक्स्ट्रा 14 माणसं लागत आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. समजतंय. चला पुढे जाऊ आपण, पुढला प्रश्न घेऊ मित्रांनो. पुढला प्रश्न आहे बघा, याच पद्धतीचा आहे. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी दिलेली आहे तुम्हाला. किती कामगारांची, 3 कामगारांची. बरोबर आहे. मजुरी म्हणजे काय असणार आहे, आता आपल्याला फॉर्म्युला माहिती होता, W1 ची व्हॅल्यू असणार आहे ती मित्रांनो, मजुरी म्हणजे वर्क किंवा वेजेस म्हणलं होतं मी तुम्हाला. बरोबर आहे. फॉर्म्युला काय आहे रे, M1 D1 डिवाइडेड बाय W1 इक्वल्स टू काय असणार, M2 D2 डिवाइडेड बाय काय असणार आहे, W2. बरोबर आहे. मग मला सांगा M1 किती कामगार आहेत रे, 3 कामगार आहेत. एका आठवड्याची, आठवडा म्हणजे 7 दिवसाचा आठवडा. बरोबर आहे. किती मजुरी आहे मित्रांनो, 840 रुपये मजुरी आहे. मजुरी म्हणजे वर्क किंवा वेजेस असतं, W ची व्हॅल्यू असणार ती इक्वल्स टू एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती, म्हणजे हे W2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बरोबर आहे. मग मला सांगा सॉल्व करा. हे बघा 7 1 7, 1 उरला, 14 झाली, 7 2 14 आणि हा 0, 3 1 3, 3 चौक 12 आणि हा 0. राहिलं काय मित्रांनो, फक्त क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. फक्त काय राहिले बघा, 1/40 इक्वल्स टू 1 गुणिले 5 5 भागिले W2. पहिला जर तुम्ही सॉल्व केला असं क्रॉस मध्ये, तर हे W2 इक्वल्स टू काय राहिलं, 40 गुणिले 5, म्हणजे W2 ची व्हॅल्यू किती मित्रांनो, 0 आणि 5 20, म्हणजेच किती आली मजुरी, 200 रुपये. किती आली, 200 रुपये. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 200, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा, हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भरपूर वेळेस हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना प्रश्न काय म्हणलंय तेच कळत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्नामध्ये असं म्हटलंय, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. बघा मित्रांनो काय म्हटलंय रे, 15 मुले किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात, 20 दिवसात. लक्षात ठेवा मित्रांनो, टोटल वर्क कसं असतं तुमचं, टोटल वर्क कसं असतं, माणसे, ठीक आहे, आणि दिवस यांचा गुणाकार केला. माणसे म्हणजेच आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये कार्यक्षमता असतं मित्रांनो. काय असतं, कार्यक्षमता असतं. बरोबर आहे. कार्यक्षमता आणि वेळ यांचा जर तुम्ही गुणाकार केला, दिवस म्हणजे ते वेळ असणार आहे, कार्यक्षमता आणि वेळ यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला काम किती करायचं हे भेटतं. काम म्हणजे टोटल वर्क. ठीक आहे. मग मला सांगा 15 मुले आहेत, मुले म्हणजे कार्यक्षमता आहे. बरोबर आहे. आणि किती दिवस लागले, 20 दिवस. ह्यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटतं, टोटल वर्क भेटतं. परंतु मुले म्हणजे कार्यक्षमता, अजून कार्यक्षमता कुठं माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्या आधी तुम्हाला आधी कार्यक्षमता काढावी लागेल. ठीक आहे. तर ते कार्यक्षमता तुम्हाला तर पुढून काढता येईल. ठीक आहे. मग आता मला सांगा हे काय झालं, किती मुलं आहेत मित्रांनो, 15 मुलं आहेत. आणि किती दिवस लागले, तर 15 मुलांना किती दिवस लागले, 20 दिवस लागले. ठीक आहे. आता आपण इथं कार्यक्षमता आधी काढून घेऊ. त्यांनी पुढे काय म्हटले बघा, 3 मुले किती पुरुष एवढं काम करायले, तर 3 मुले हे 2 पुरुष एवढं काम करायले. म्हणजे जिथं तुम्हाला 3 मुलं लागले तिथं 2 पुरुष लागत आहेत काम करण्यासाठी. बरोबर आहे. ते काय झाली, तुमची कार्यक्षमता झाली. मग मला सांगायचं कार्यक्षमतेचा रेशो भेटेल तुम्हाला मित्रांनो, हे मुलं आणि इकडे पुरुष आहेत, इकडे आल्याच्या नंतर इकडे भागाकारामध्ये येणार. बरोबर आहे. तर मग मला सांगा
हा इथं भागाकारामध्ये येणार, ठीक आहे. मुलांच्या समोर किती आहे मित्रांनो 2 आहे आणि पुरुषांच्या समोर इथं किती आहे मित्रांनो 3 आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, तर मुलांची कार्यक्षमता किती 2 आणि पुरुषांची कार्यक्षमता किती 3. समजतंय. आता बघा टोटल वर कसं काढायचं, मी आता सांगितलं होतं. टोटल वर कसं काढतो रे, ज्याची वेळ माहिती आहे आणि ज्याची कार्यक्षमता माहिती आहे, वेळ आणि कार्यक्षमता या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला टोटल वर भेटतं म्हणलं होतं. आणि कार्यक्षमता म्हणजे इथं काय असणार आहे, तुमचं माणसे किंवा मुले असणार आहे, बरोबर आहे. मग आता कुणाची वेळ दिली आहे, मुलांची वेळ दिली आहे, तर मुलांचीच मला कार्यक्षमता घ्यावी लागेल. मला सांगा 15 मुलं आणि एका मुलाची कार्यक्षमता किती आहे मित्रांनो, एका मुलाची कार्यक्षमता 2 आहे, तर 15 मुलाची कार्यक्षमता किती झाली 15 गुणिले 2 आणि किती दिवस लागले त्यांना 20 दिवस लागले. हे काय झालं मित्रांनो तुमचं टोटल वर्क झालं. ह्याचा गुणाकार करू नका, गुणाकार केला तरी आन्सर येते, पण गुणाकार करू नका, कॅल्क्युलेशन अवघड जाते. आता हे काम कुणाला करायचंय ते तुम्हाला खाली दिलेलं असतं. ते काम 20 पुरुषांना करायचंय. किती पुरुषांना 20 पुरुषांना. मग मला सांगा मित्रांनो एका पुरुषाची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता किती आहे 3 आहे. जर एका पुरुषाची कार्यक्षमता 3 असेल तर 20 पुरुष आहेत, 20 पुरुषांची कार्यक्षमता किती झाली 20 गुणिले 3. किती झाली 20 पुरुषांची कार्यक्षमता किती झाली 20 गुणिले 3. मग हे टोटल वर्क झालं आणि कार्यक्षमता झाली. टोटल वर्कला जर कार्यक्षमतेने डिवाइड केलं तर किती वेळ लागेल ते तुम्हाला काढता येतं. तेच विचारलं की 20 पुरुषांना किती दिवस लागतील. मग मला सांगा हे 20 आणि हे 20 कटलं, म्हणून सांगितलं होतं गुणाकार करू नका, सोपं जाते. हे 20 आणि हे 20 कटलं मित्रांनो, 3 1 3 3 5 15 किती दिवस लागतील तर 5 गुणिले 2 म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 10 दिवस. म्हणून हा प्रश्न आन्सर आला किती 10 दिवस. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशाच टाइपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. हा विचारलेलाच प्रश्न आहे एक्झाम मध्ये, ठीक आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ आणि कार्यक्षमता या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला काय भेटतं टोटल वर भेटतं, ठीक आहे. ही कन्सेप्ट आहे, समजतंय. चला पुढे जाऊ आपण, नेक्स्ट प्रश्न घेऊ. पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा, अशाच टाइपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात आणि आपण सर्व एक्झामला विचारलेलेच प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न असा आहे मित्रांनो, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे आपला तो M1 D1 चा फॉर्म्युला आहे मित्रांनो. M1 D1 इक्वल्स टू काय आहे M2 D2. किती म्हटलंय, शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया म्हणजे M1 ची व्हॅल्यू 15 किती दिवसात करतात रे 8 दिवसात करतात. तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या, ठीक आहे. 6 दिवसात पूर्ण करायचे आणि स्त्रियाची संख्या काढायची मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे हे M2 ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. मग मला सांगा काय इकडे इकडे 6 इकडे इथले इथे तुम्ही कट करू शकता बघा. 3 5 15 3 2 6 बे 1 बे बे चौक 8. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 15 गुणिले 4 किती 20. म्हणजे किती स्त्रिया कामावर घ्यावी लागतील 20. त्यांनी एक्स्ट्रा वगैरे काय म्हणलंय का रे, एक्स्ट्रा वगैरे काही म्हणलं नाही, ठीक आहे. म्हणून आन्सर असेल 20. म्हणून या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते, ठीक आहे. तर 20 स्त्रिया कामावर घ्याव्या लागतील, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न आहे बघा, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. 15 सेकंदामध्ये किती रुमाल शिवून होईल मित्रांनो 2. मग जसं आपण ते भोवऱ्याचा क्वेश्चन केला होता त्याच टाइपचा प्रश्न आहे मित्रांनो बघा. सेकंदाखाली सेकंद म्हणजे वेळेखाली वेळ लिहू आणि कामाखाली काम लिहू आपण, ठीक आहे. मग मला सांगा किती वेळ आहे 15 सेकंद आहेत आणि 15 सेकंदामध्ये किती रुमाल काम काय तर रुमाल शिवायचं काम आहे 2 रुमाल शिवून होईल. तर विचारलंय पाऊण तास म्हणजे मित्रांनो मिनिटात जर कन्वर्ट केलं तर 45 मिनिट होतात, बरोबर आहे. मग मला सांगा आता हे सेकंदामध्ये कन्वर्ट करणार. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात मित्रांनो. तर 45 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले, कारण हे सेकंदामध्ये आहे. 0 6 5 30 आजचे 3 आले 6 चोक 24 आणि 3 27. तर पाऊण तास म्हणजे सेकंदामध्ये जर कन्वर्ट केलं तर 2700 सेकंद होतात मित्रांनो. तर 15 सेकंदात 2 जर रुमाल शिवून होत असतील तर 2700 सेकंदामध्ये किती रुमाल शिवून होतील, बरोबर आहे. ह्याला जर तुम्ही क्रॉस मध्ये मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर 2700 गुणिले 2 भागिले 15. 3 कट होईल 3 5 15 3 9 27 0 0 5 कट होईल 5 1 5 4 उरले 40 झाले 5 8 40 आणि हा 0 म्हणजे राहिलं काय मित्रांनो 180 गुणिले 2 म्हणजेच किती 18 2 36 आणि हा 0 म्हणजेच पाऊण तासामध्ये तुमचे 360 रुमाल शिवून होतील. किती 360. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 360 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आय होप समजत असेल, ठीक आहे, कळतंय ना. चला पुढे जाऊ आपण, नेक्स्ट प्रश्न मित्रांनो. पुढला प्रश्न असा आहे, मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात. तर तेच काम
12 माणसे किती दिवसात करतील असा प्रश्न विचारलेला आहे. तोच प्रश्न आहे मित्रांनो M1 D1 चा आपला. ठीक आहे, M1 D1 इक्वल्स टू काय आहे M2 D2. याच्यातलं जे दिले तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. किती माणसं होते रे? सुरुवातीला 15 माणसं होते आणि 20 दिवसात मातीचा ढीग हलवतात. तर पुढे विचारले तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील. D2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बरोबर आहे. तिथल्या तिथं समोरासमोर कट करायचं मित्रांनो. बघा 5 न कट होते किंवा 4 न कट होते मित्रांनो. 4 न कट करू आपण. 4 त्रिकोण 12, 4 पंचे 20, 3 एक 3, 3 पाचे 15. राहिलं काय 5 गुणिले 5. बरोबर आहे मित्रांनो. तर 5 गुणिले 5 किती 25. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 25 दिवस. किती दिवस लागतील 25 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 25 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. कुठे दिसतंय ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो 6 पुरुष किंवा 8 मुले. मित्रांनो हा तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हमखास अशा टाईपचा सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. तर या प्रश्नाची मी मित्रांनो तुम्हाला ट्रिक सांगतो. काय करायचं बघा. पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या लिहायची आणि मुलांच्या खाली मुलांची संख्या लिहायची मित्रांनो. किती पुरुष आहेत मित्रांनो 6 पुरुष होते. किती मुलं होते रे 8 मुलं होते. आणि दिवस किती दिवस लागले ते बघा. तर त्यांना 24 दिवस लागले. किती दिवस लागले 24 दिवस लागले. या सगळ्यांचा काय करायचा गुणाकार करायचा. ते तुमचं टोटल वर्क असेल. ठीक आहे. या सगळ्यांचा काय करायचा गुणाकार करायचा. तर 6 गुणिले 8 गुणिले 24 हे तुमचं काय झालं काम झालं. हे काय झालं टोटल वर्क झालं. आता हे काम कुणाला करायचंय मित्रांनो. तर बघा 7 पुरुष, पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवस लागतील. तर आता खाली काय करायचं हे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं आणि त्यांचा गुणाकार करून लिहायचा. 12 सकोण 72 प्लस मित्रांनो 8 सती 56. ठीक आहे. तर मला सांगा सॉल्व करा. 6 गुणिले 8 गुणिले 24 खाली बेरीज करा. 6 2 8 7 5 12 128. कट करा. 6 न 4 न कट करू आपण. 4 त्रिकोण 12, 4 दुनी 8, 4 दुनी 8. ठीक आहे. वापस 8 न भाग जाईल. 8 चौक 32, 8 त्रिक 24. त्याच्यानंतर मित्रांनो बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे त्रिक 6. राहिलं काय फक्त तर 3 गुणिले 3 म्हणजेच किती येईल 9 दिवस. म्हणून 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रित काम केलं तर ते काम 9 दिवसात पूर्ण होईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9 दिवस. लक्षात ठेवा. इथून पुढे असे प्रश्न आले 6 पुरुष किंवा 8 मुले. ठीक आहे. 10 पुरुष किंवा 12 मुले विचारलं तर या पद्धतीने पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या, मुलांच्या खाली मुलांची संख्या लिहायची. वर सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि खाली क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करून त्यांची बेरीज करून लिहायची. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न घेऊ. पुढला प्रश्न आहे 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी. किती व्यक्ती आहेत मित्रांनो 12 व्यक्ती आहेत आणि 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला. बरोबर आहे. M1 D1 चा फॉर्म्युला मित्रांनो M1 D1 इक्वल्स टू काय असतं M2 D2. किती व्यक्ती आहेत मित्रांनो तर 12 व्यक्ती आहेत. किती दिवस लागले 21 दिवस लागले. तर 14 व्यक्तींना किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. मला सांगा इथल्या इथे कट होतंय. 7 न कट करा. 7 दुनी 14, 7 त्रिक 21, बे एक बे, बे सकोण 12. राहिलं काय तर 6 गुणिले 3 म्हणजे किती दिवस लागतील मित्रांनो तर 6 त्रिक 18 दिवस. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 18 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. कुठे दिसतंय ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो हा M1 D1 चा. भरपूर एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर MDH मसाले म्हणून असं शॉर्टकट लक्षात ठेवा. कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न. जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमवतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतात असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तोच प्रश्न म्हणजे फॉर्म्युला मित्रांनो आपल्याला M1 D1. आता कमवतात म्हणजे पैसे, पैसे म्हणजे W ची व्हॅल्यू मित्रांनो. ठीक आहे. M1 D1 इक्वल्स टू M2 D2 डिवाइडेड बाय W2. बरोबर आहे. मग मला सांगा सुरुवातीला किती माणसं होते रे 4 माणसं होते. किती दिवस 20 दिवस आणि किती रुपये कमवले 3600 रुपये. तर ही W1 ची व्हॅल्यू झाली. तर पुढे काय म्हटलंय 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील म्हणजे हे W2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ठीक आहे. कसं सॉल्व्ह करणार रे मला सांगा. 0 0 कटला मित्रांनो. त्याच्यानंतर 4 1 4, 4 9 36 आणि हा 0 90 झालं. बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो अजून कट होते. बे एक बे, बे पंचे 10. राहिलं काय बघा 1 भागिले 90 इक्वल्स टू 5 गुणिले 20 भागिले W2.
ह्याला जर सॉल्व्ह केलं तर हे W2 इक्वल्स टू मित्रांनो हे 90 गुणिले 20 पंचे 100 बरोबर आहे. म्हणजेच W2 ची व्हॅल्यू किती आली 1 2 3 0 आणि हा 9 म्हणजेच किती पैसे कमवणार आहेत त्यांनी तर 9000 रुपये. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9000 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे समजतंय. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न मित्रांनो, पुढला प्रश्न असा आहे बघा. एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो. एका दिवसामध्ये एकच खड्डा खोदत आहे. ठीक आहे. तर विचारलंय 100 व्यक्तींना 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील. चला फॉर्म्युला तोच आपला M1 D1 भागिले W1 इक्वल्स टू M2 D2 डिवाइडेड बाय W2. ठीक आहे. काय म्हटलंय रे किती व्यक्ती एक व्यक्ती बरोबर आहे. एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो तर 100 व्यक्ती 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील. ठीक आहे. 100 खड्डे खोदायचे. ठीक आहे. बघा एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो तर 100 व्यक्तींना 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील बरोबर आहे. किती दिवस लागतील मित्रांनो. मग फॉर्म्युला माहिती आहे M1 D1 डिवाइडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 डिवाइडेड बाय W2 बरोबर आहे. 100 कटलं एक एक कटलं तर किती दिवस लागतील 1 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 1 दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठे दिसते 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न काय म्हणते बघा 12 दिवसात 10 मजूर. ठीक आहे. तोच फॉर्म्युला आपला पाठ झाला आहे आपल्याला. ठीक आहे. M1 D1 इक्वल्स टू M2 D2. ठीक आहे. वर्ग दिला तर डिवाइड करायचं. किती मजूर आहेत बघा M1 D1 इक्वल्स टू काय असतं M2 D2. किती मजूर रे 12 दिवसामध्ये 10 मजूर. ठीक आहे. 10 मजूर 12 दिवसात जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील. 8 मजुरांना किती दिवस लागतील. D2 ची व्हॅल्यू काढायच्या. समोरासमोर कट करायचं मित्रांनो. 4 दुनी 8 4 त्रिकोण 12 बे एक बे बे पंचे 10 3 गुणिले 5 किती दिवस लागतील 15 दिवस. इकडं गुणाकारात हा इकडे आल्याच्या नंतर भागाकारात येणार. कुठाने करत बसायचं नाही. तिथल्या तिथल्या समोरासमोर व्हॅल्यू तुमच्या कट झाल्या पाहिजे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 15 दिवस जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न पुढे काय म्हटलंय बघा M ला एक काम पूर्ण करण्यास. बघा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्नही तुम्हाला कन्सेप्ट आणि ट्रिक्स आपण दोन्ही मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आधी ट्रिक्स न सांगतो आणि नंतर आपल्या कन्सेप्ट न सांगतो. काय म्हटलंय M ला एक काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात. M न जर काम केलं एकट्यानं तर 6 तासात होतंय. जर त्यानं N सोबत काम केलं म्हणजे M आणि N दोघांनी मिळून काम केलं तर ते काम किती तासात होते तर 3 तासामध्ये होते. किती तासात 3 तासात होतंय. तर एकट्या N ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील बरोबर आहे. एकट्या N ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल असं विचारलं आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस एकट्याचं दिलं असेल दोघांचं दिलं असेल बरोबर आहे. दोघांचं दिलं असेल एकट्याचं दिलं असेल आणि एकट्याचं विचारलं असेल त्याची ट्रिक्स अशी आहे मित्रांनो. काय ट्रिक्स आहे तर वरी दोघांचा गुणाकार करायचा आणि खाली दोघांची वजाबाकी करायची. तर 6 मधून 3 गेले 6 मधून 3 गेले. ठीक आहे. त्याच्यावर एकट्या N चं तुम्हाला काढता येईल. तर काय करायचं 6 गुणिले 3 आणि खाली वजाबाकी 6 तून 3 गेले 3 हे 3 कटलं म्हणजे एकट्या N ला किती तास लागतील. वेळ तासामध्ये येणार आहे. किती तास लागतील 6 तास. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 6 तास जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसेल. ही झाली ट्रिक्स मित्रांनो. पण आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करू. मला सांगा 6 आणि 3 याचा टोटल वर्क म्हणजे आपल्याला लसावी काढायचं बरोबर आहे. मग 6 आणि 3 दोघांमध्ये मोठी संख्या 6 आहे तर 6 ला 3 नाही भाग जाते. पुढे जायची गरज नाही. तुम्हाला एकच लसावी भेटला 6 बरोबर आहे. मग लसावी झाला तर आपल्याला कार्यक्षमता काढावी लागते. कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम असतं बरोबर आहे. मग मला सांगा M ला 6 लाडू खायला. ठीक आहे. M ला 6 लाडू खायला 6 तास लागतात. तर मग M एका तासामध्ये एकच लाडू खाणार. त्या पद्धतीनं M आणि N दोघांना मिळून 3 तास लागले 6 लाडू खायला. तर M आणि N ची कार्यक्षमता किती 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 येते. तर 3 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 येते. मग आता मला सांगा मित्रांनो M आणि N दोघांची मिळून कार्यक्षमता किती आहे 2 आहे. त्याच्यामध्ये M ची कार्यक्षमता 1 आहे तर N ची कार्यक्षमता ह्याच्यावर तुम्ही काढू शकता. एकाला एक कडे मायनस मध्ये जाईल तर N ची कार्यक्षमता 2 - 1 1 तर N ची कार्यक्षमता किती 1. मग यांना किती वेळ लागेल. वेळ कशी काढायची. टोटल वर किती आहे 6 लाडू खायचे. कोणाला खायचे N ला खायचे. N एका दिवसात एकच लाडू खात आहे
तर 6/1 म्हणजे यांना किती वेळ लागेल? 6 तास लागतील. दिवस नाही, कारण तासामध्ये दिले म्हणून यांना 6 तास लागतील. तर याही पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 6 तास, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे, रोशन एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस घेतो. रोशनला किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात. आणि प्रकाश तेच काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केलं तर ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? बरोबर आहे मित्रांनो. एकट्याचं दिलं आणि दोघांचं विचारलं तर शॉर्टकट तुम्हालाही माहिती आहे, वरील दोघांचा गुणाकार खाली दोघांची बेरीज. रोशननं काम केलं तर किती दिवसात होत आहे? 20 दिवसात होत आहे. आणि प्रकाशनं जर काम केलं तर प्रकाशनं काम केलं तर ते किती दिवसामध्ये होत आहे? 30 दिवसात होत आहे. तर दोघांनी एकत्र केलं तर किती दिवसात होईल? वर दोघांचा गुणाकार करायचा आणि खोली दोघांची बेरीज करायची. 30 आणि 20 ची बेरीज किती? 50. 0 0 कटला, 5 1 5 5 चौक 20, 4 गुणिले 3 म्हणजेच दोघांनी जर सोबत काम केलं तर मित्रांनो ते 12 दिवसात होते. किती दिवसात होते? 12 दिवसात. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. पण हा प्रश्न आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करू. आपल्याला टोटल वर्क काढायचं मित्रांनो. टोटल वर्क म्हणजे काय असतं? 20 आणि 30 चा लसावी असतो. बरोबर आहे. तर दोघांमध्ये मोठी संख्या 30 आहे मित्रांनो. मग 30 ला 20 न भाग जाते का? जात नाही. मग 30 चा पाढा पुढे म्हणायचा. 30 दोन्ही 60. आता 60 ला चेक करा, भाग जाते का मित्रांनो? 60 ला 30 नेही भाग जाते आणि 20 नेही भाग जाते. म्हणजे टोटल वर्क झालं 60. आता टोटल वर्क माहिती झालं, वेळ तर ऑलरेडी माहिती आहे. पण काय करावं लागतं? कार्यक्षमता काढावी लागते. कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम असतं. मग मला सांगा, त्या 20 ला कितीने गुणल्यावर 60 येईल? तर 20 त्रिक 60. त्या 30 ला कितीने गुणल्यावर 60 येईल? तर 30 दोन्ही 60. बरोबर आहे. म्हणजे रोशन एका दिवसामध्ये 3 लाडू खातो आणि प्रकाश एका दिवसामध्ये 2 लाडू खाते. तर दोघांना लाडू खायचे किती? म्हणजे टोटल वर्क किती आहे? 60 युनिटचं काम आहे. कुणाला करायचंय? तर रोशन आणि प्रकाश दोघांनाही करायचंय. तर दोघांची कार्यक्षमता ऍड करायला लागेल. 3 आणि 2 किती? 5. तर 60 लाडू खायला 5 च्या कार्यक्षमतेनं दोघांना किती दिवस लागतील? ठीक आहे. तर 5 न कट करा, 5 1 5, 1 उरला 10 झाले, 5 2 10. तर दोघांना किती दिवस लागतील? तर 12 दिवस लागतील. तर याही पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 12 दिवस. आपण दोन्ही मेथडनं सॉल्व्ह केले मित्रांनो. ट्रिक्स, पण ही जी ट्रिक्स आहे ती एवढ्याच क्वेश्चन पुरती लागू होत्या. म्हणून आपण जास्त ट्रिक्सच्या नादाला लागत नाही. आपली जी कन्सेप्ट आहे लसावीची, कसलाही प्रश्न विचारू द्या, या ट्रिक्सनं आपण कसलाही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, कन्सेप्टनं. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो. पुढला प्रश्न आहे, मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल? बघा, अशा टाईपचे प्रश्न आल्याच्या नंतर आपली कन्सेप्ट खूप लागू होते मित्रांनो. आता अशा प्रश्नामध्ये तुमचं शॉर्टकट लागू पडणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट शिका, जास्त शॉर्टकटच्या नादाला लागू नका. बघा काय म्हटलंय रे, मुकेशनं काम केलं तर ते 15 दिवसामध्ये पूर्ण होत आहे. आणि अनिलनं जर काम केलं मित्रांनो, पुन्हा अनिलनं, तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होते? 20 दिवसात पूर्ण होते. पहिलं काम करून घ्यायचंय, टोटल वर काढून घ्यायचं, काही आलं तर. आपल्याला माहिती आहे 15 आणि 20 दोघांमध्ये मोठं कोण आहे? 20 आहे. 20 च्या पाढ्यामध्ये अशी एक संख्या शोधा ज्याला 15 ने भाग जाईल. बरोबर आहे. आता आपण इथं कन्सेप्ट वापरतो लसावीची, म्हणून लहान व्हॅल्यू घेतली तरी आन्सर येणार आहे, मोठी घेतली तरी येणार आहे. म्हणजे 15 आणि 20 च्या पाढ्यामध्ये 60 पण आहे, 120 पण आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 60 घेतलं तरी आन्सर येणार आहे, 120 घेतलं तरी आन्सर येणार आहे. आन्सर मध्ये काही फरक पडणार नाही. पण जेवढी लहान व्हॅल्यू घेताल तेवढे तुमचे कॅल्क्युलेशन सोपे होतील, जेवढी मोठी व्हॅल्यू घेताल तेवढे कॅल्क्युलेशन अवघड होतील. म्हणून लहान व्हॅल्यू घ्यायची. मग 20 च्या पाढ्यामध्ये 20 दोन्ही 40, 40 ला 15 भाग जात नाही, 20 त्रिक 60. बघा 60 ला 20 ला पण भाग जाते आणि 15 ला पण भाग जाते. बरोबर आहे. म्हणजे तुमचं टोटल वर्क किती झालं मित्रांनो? 60 युनिटचं काम झालं. आता टोटल वर्क माहिती झालं, मग आपल्याला लगेच काढून घ्यावी लागते काय? त्यांची कार्यक्षमता काढून घ्यावी लागते. आणि कार्यक्षमता म्हणजे काय असतं? एका दिवसाचं काम असतं. मग मला सांगा, 60 लाडू खायला मुकेशला 15 दिवस लागतात. 60 लाडू खायला मुकेशला 15 दिवस लागतात. तर मुकेश एका दिवसात किती लाडू खाईल? 15 ला कितीने गुणल्यावर 60 येतं? तर 15 ला 4 ने गुणल्यावर 60 येतं. बरोबर आहे. तसंच 60 लाडू खायला अनिलला 20 दिवस लागतात. तर अनिल एका दिवसात किती लाडू खाईल? तर 20 ला कितीने गुणल्यावर 60 येईल? तर 20 त्रिक 60. 20 त्रिक 60. ठीक आहे. तर या पद्धतीने एका दिवसाचं त्यांचं काम भेटलेलं आहे. आता बघा मित्रांनो, पुढे काय म्हटलंय, जर अनिलनं 8 दिवस काम केलं, सुरुवात कोणी केली कामाची? अनिलनं केली. ठीक आहे, गोष्ट लक्षात द्या. हे तुमचं टोटल काम आहे, इथून इतकं. ते पूर्ण काम किती आहे मित्रांनो? 60 काम. किती आहे? 60 काम आहे. आणि या कामाला सुरुवात कोणी केली? तर ह्या कामाला सुरुवात फक्त अनिलनं केली आहे. सुरुवातीला अनिलनं किती दिवस काम केलंय? जर अनिलनं 8 दिवस काम केले, किती दिवस? 8 दिवस. मला सांगा, अनिल एका दिवसामध्ये किती लाडू खाते रे? 3 लाडू खाते. बरोबर आहे. मग मला सांगा, 3 च्या कार्यक्षमतेनं अनिलनं 8 दिवस काम केलंय, तर 8 त्रिक किती झालं?
24 झालं का नाही? हे इथून इथपर्यंत किती होतं? 60 होतं. सपोज इथपर्यंत काम केलं अनिलनं, म्हणजे इथून इथपर्यंत 8 दिवसामध्ये 3च्या कार्यक्षमतेने अनिलनं काम किती केलं? 24 काम केलं. बरोबर आहे. टोटल 60 होतं. 60 मधलं एकट्या अनिलनं 24 केलं, म्हणजे उरलं किती राहील? शिल्लक किती राहिलं? अजून मायनस करावं लागेल. बरोबर आहे. शिल्लक किती राहिलं? 60 मधलं अनिलनं 8 दिवसामध्ये पहिल्या 3च्या कार्यक्षमतेने 24 काम केलं, तर शिल्लक किती राहिलं? 10 तून 4 गेले 6 उरले, 5 मधून 2 गेले, किती उरले? 3 उरले. म्हणजे इथून इतकं जे काम आहे ते शिल्लक काम आहे. अजून ते शिल्लक काम किती आहे? 36 आहे. 36 लाडू खायची अजून बाकी आहेत मित्रांनो. आता पुन्हा प्रश्नामध्ये काय विचारलंय, तर जे उरलेलं काम म्हणजे शिल्लक काम आहे ते मुकेश किती दिवसात करेल? फक्त मुकेशला करायचंय. आता शिल्लक काम किती आहे? 36 आहे. कुणाला करायचंय? मुकेशला करायचंय. मग मुकेशची कार्यक्षमता किती आहे? 4 आहे. बरोबर आहे. मुकेश एका दिवसात 4 लाडू खाते, असे उरलेले 36 लाडू खायला 4च्या कार्यक्षमतेनं मुकेशला किती दिवस लागतील? तर 4 एक 4, 4 9 36, म्हणजे उरलेलं काम करायला मुकेशला 9 दिवस लागतील. किती दिवस? 9 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9 दिवस. किती दिवस? 9 दिवस. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कसलंही व्हेरिएबल, कसलेही एक्स वगैरे काही पकडायची गरज नाही मित्रांनो. फक्त कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्ही कसलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे ही आपली जी लसावीची मेथड आहे, टोटलवर काढायचं, कार्यक्षमता काढायची, तर कसलाही प्रश्न येऊ द्या, तुमचा कसलाही प्रश्न तुमचा काळका मेघचा ह्या लसावीच्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न आहे बघा, ए आणि बी एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. ठीक आहे, अशा टाईपचा प्रश्न आपण सुरुवातीला केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, चला बघा काय म्हटलंय. ए आणि बी ने जर काम केलं मित्रांनो तर ते 8 दिवसामध्ये होते. बी आणि सी ने जर सोबत काम केलं तर 12 दिवसात होते. आणि ए आणि सी ने जर सोबत काम केलं मित्रांनो तर 15 दिवसात पूर्ण होतंय. तर सी एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील? आपण एकट्याला मागे विचारलं होतं, तशा पद्धतीचा प्रश्न केला होता. मग आपण काय सांगितलं होतं? आधी टोटलवर काढावं लागतं. बरोबर आहे. मग मला सांगा, ह्या सगळ्यांच्या 8, 12 आणि 15 सगळ्याला भाग झालेली एक संख्या अशी आहे मित्रांनो, ती आहे 120. बरोबर आहे. म्हणजे टोटलवर किती झालं? 120 झालं. आता टोटलवर माहिती झालं मित्रांनो, पण आता कार्यक्षमता काढावी लागते. कार्यक्षमता म्हणजे काय असतं? एका दिवसाचं काम असतं. मग ह्या 8 ला कितीने गुणल्यावर 120 येतं? तर 15 8 20 असतं. 12 ला कितीने गुणल्यावर 120 येतं? तर 12 10 120 असतं. आणि ह्या 15 ला कितीने गुणल्यावर 120 येतं? 15 8 20 असतं. मग मी सांगितलं होतं प्रत्येक जण 2 वेळेस आहे बघा मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे तिघांची कार्यक्षमता किती येईल रे? ए प्लस बी प्लस सी. आता मी लिहित बसणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट बेरीज करून 2 ने भागणार आहे, कारण प्रत्येक जण 2 वेळेस आहे. 15 आणि 10 किती मित्रांनो? 25. 25 आणि 8 किती मित्रांनो? बघा 8 आणि 5 13, हात चालले 2 आणि 3. किती आली कार्यक्षमता? 33 आली. पण त्याला 2 ने भागावं लागेल मित्रांनो. का बरं? कारण प्रत्येक जण 2 वेळेस आहे म्हणून एबीसी ची कार्यक्षमता किती येईल? काही ना काही पॉइंट मध्ये येईल. बरोबर आहे. बे एक बे, उरला एक झाले 13, बे सकून 12, उरला एक झाले 10, बे पंचे 10. म्हणजे एबीसी ची जी कार्यक्षमता आली मित्रांनो ती आली किती? 16.5. किती आली? 16.5. आपल्याला एकट्या सी चं विचारलं मित्रांनो. मग ज्याचं विचारलं त्याला तसंच ठेवा. ए आणि बी ची कार्यक्षमता तुम्हाला माहिती आहे. ए आणि बी ची कार्यक्षमता किती आहे? 15 आहे. जर ए आणि बी ची कार्यक्षमता 15 असेल, सी ची माहित नाही, आणि तिघांची कार्यक्षमता 16.5 आहे. एकाले प्लस 15 इकडे मायनस मध्ये जातील, तर सी ची कार्यक्षमता ह्याच्यावर भेटेल मित्रांनो 16.5 मधून जर 15 गेले तर सी ची कार्यक्षमता किती आली? 1.5. सी ची कार्यक्षमता किती आली? 1.5. तर विचारलंय का 120 लाडू खायला एकट्या सी ला किती वेळ लागेल? बरोबर आहे. सी ची कार्यक्षमता माहिती आहे, टोटल वर्क माहिती आहे, तर काढता येतं. 120 लाडू खायला सी एका दिवसामध्ये 1.5 लाडू खाते. 120 लाडू खायला सी ला किती वेळ लागेल? खाल्ला पॉइंट काढायचा, वरी काय करायचं? 0 वाढवायचा, म्हणजे वरी 1200 झालं आणि खाली काय झालं? 15 झालं. 15 1 15, 15 8 20चे, आणि हा 0, म्हणजे सी ला किती दिवस लागतील मित्रांनो? 80 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 80 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे, चला पुढे जाऊ मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर काळका मेघचे जे काय पीवायक्यू प्रश्न होते ते बऱ्यापैकी आपण सगळ्या कन्सेप्टचे क्वेश्चन बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चर मध्ये असेच नवीन नवीन ट्रिक्स घेऊन. धन्यवाद.